विठ्ठलाच्या छातीवर असलेला तो खड्डा नसून पायाचा ठसा आहे. आता देवाच्या छातीवर पाय देण्याची हिंमत कोणी केली आणि असं का घडलं याबद्दल पुराणात एक कथा सांगितली जाते. तर भगवान विष्णूंना भृगु ऋषींनी लाथ मारली होती. भृगु ऋषींनी श्री विष्णूंना लाथ का मारली? एकदा ऋषीमुनी सरस्वती नदीच्या तीरावर जमले होते आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण याची चर्चा करत होते. पण या चर्चेतून काही निष्कर्ष निघत नाही. हे पाहून त्याने तिन्ही देवतांची परीक्षा घेण्याचा विचार केला. या कार्यासाठी ब्रह्माजींचे पुत्र महर्षी भृगु यांची निवड करण्यात आली. भृगु ऋषी सर्वात आधी ब्रह्मलोकात गेले. तिथे जाताच त्यांनी ब्रह्माजींना न नमन केले ना त्यांची स्तुती केली. हे पाहून ब्रह्माजी संतापले आणि त्यांचा चेहरा रागाच्या अतिरेकाने लाल झाला. पण भृगुजी आपला पुत्र आहे असे समजून त्यांनी आपल्या विवेकाने आपला राग दाबून ठेवला. तेथून महर्षी भृगु कैलासला निघून गेले. ऋषींना येताच पाहून देवाधिदेव महादेव प्रसन्न होऊन आपल्या आसनावरून उभे राहिले. त्यांना मिठी मारण्यासाठी हात पसरला, पण भृगु त्याची परीक्षा घेण्यासाठी आले होते. भृगूने आलिंगन नाकारले आणि म्हणाले, महादेवा, तुम्ही नेहमी धर्माच्या प्रतिष्ठेचा भंग करता. दुष्ट पापी लोकांना तुम्ही सहज वर देता, पण त्यानंतर ते संपूर्ण सृष्टीला त्रास देतात. म्हणून मी तुम्हाला कधीच मिठी मारणार नाही. हे ऐकून भगवान शिव संतापले. त्यांनी त्रिशूल उचलून भृगूचा वध करण्याचा प्रयत्न केला, पण सती मध्येच आली, ज्यामुळे त्यांचा राग शांत झाला. यानंतर भृगु मुनी वैकुंठाकडे गेले. त्यावेळी भगवान विष्णू देवी लक्ष्मीच्या मांडीवर डोके ठेवून पडले होते. भृगु ऋषींनी येताच त्याच्या छातीवर तीक्ष्ण लाथ मारली. श्रीहरी विष्णू लगेच आपल्या आसनावरून उठले आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे पाय दाबले आणि म्हणाले, महाराज, तुमचा पाय दुखावला तर नाही ना? महाराज, तुम्ही इथे येणार हे मला माहिती नव्हतं, त्यामुळे मी तुमचे स्वागत करू शकलो नाही. तुमच्या चरणांचा स्पर्श मनुष्याला पवित्र करणार आहे आणि तुमचे पाय माझ्या शरीराला स्पर्श झाले. या चरणस्पर्शाने मी आज धन्य झालो आहे. हे बोल ऐकून ऋषींना खात्री पटली की श्री हरी विष्णू श्रेष्ठ आहेत. मग ते ऋषी मुनींकडे परतले आणि येथे ब्रह्माजी, शिवजी आणि विष्णूजी यांना आलेले सर्व अनुभव सविस्तरपणे सांगितले. तेव्हापासून ते भगवान विष्णूची सर्वोत्कृष्ट म्हणून पूजा करू लागले. पंढरीचा पांडुरंग हा साक्षात भगवान विष्णू यांचाच अवतार आहे. त्यामुळे विठोबाच्या छातीवरही ऋषींच्या पायाचा ठसा उमटला आहे. पूजा सुरू असताना, अभिषेक घालताना तो अंगठ्याचा ठसा अगदी उठून दिसतो.